सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे, तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय? बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा. ते वयाने म्हणजे मोठे तर आहेतच, एक वडीलधारी व्यक्तिमत्व तर आहेत, ते आहेतच. त्यामुळं आव्हान विवान म्हणण्यापेक्षा मी काय त्याबद्दल पक्षाची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची मी उलटं विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही. पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादा? नाही, एक लक्षात घ्या, आपण जर बारकाईने जर विचार केला तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं केवळ मोदीजीच नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं. डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर या नागपूरच्या जिल्ह्याच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर नितीन गडकरीजी आहेत, देवेंद्रजी आहेत, सुधीर भाऊ आहेत, ह्या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर एवढं डेव्हलपमेंट झालं की केवळ नागपूर जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यामुळं दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. पण महाराष्ट्रात आरक्षणाचा जो तिढा निर्माण झालेला आहे कधीपर्यंत सुटेल असं वाटतंय तुम्हाला? कसलं मराठा आरक्षणाचं वास्तविक त्या काळात चूक झाली, म्हणजे मंडल आयोग म्हणा त्यावेळेस त्याचं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता कोणी पण असू दे, कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नाही आहे त्यांना मदत करणं हे त्यावेळेसचं त्यांचा विचार आहे आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्यावरती अन्याय होऊ नये, तेव्हा मराठा समाज जो आहे त्यांनी त्या वेगळं असं म्हणजे ते जे विचार करता येतो तो इतर समाजातल्या लोक आहेत त्यांच्यासारखाच विचार ते करतात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.